महापालिका निवडणुकीत लिंगायत समाजाला भाजपने उमेदवारी नाकारल्याने प्रमुख लिंगायत कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश खाडे यांना जाब विचारला। उमेदवारीची यादी अद्याप अंतिम नाही, सर्वेक्षणामध्ये नाव येईल त्यांनाच उमेदवारी मिळेल असे खाडे यांनी सांगितले। मिरजेतील 7 प्रभागात लिंगायत मतदारांची संख्या लक्षणीय आहे। लिंगायत भाजपचे पारंपरिक मतदार मानले जातात। गत निवडणुकीत मिरजेतील प्रभाग 7 मध्ये गायत्री कुल्लोळी या भाजपतर्फे निवडून आल्या होत्या। मात्र यावेळी प्रभाग 7 मध्ये गायत्री कुल्लोळी यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्यात आला आहे। येथे आमदार खाडे यांची सून रसिका खाडे या राखीव गटात उमेदवार आहेत। पक्षाची उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच आमदार खाडे यांनी सुनेच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे। येथे समाजाला उमेदवारी नाकारल्याने प्रमुख लिंगायत कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्षाला याबाबत जाब विचारण्याचा निर्णय झाला। इच्छुक उमेदवार रुपाली गाडवे, लतिका शिंगणे, जयगोंड कोरे, अनिता हारगे, गजेंद्र कुल्लोळी, दिगंबर कोरे, विवेक जिरनाळे, जयगोंड कोरे, कल्लप्पा कोरे, प्रकाश देशिंगे, प्रवीण यादवडे, शिवा इसापुरे यांनी आमदार खाडे यांची भेट घेऊन लिंगायत समाजाला उमेदवारी देण्याची मागणी केली। अद्याप उमेदवार निश्चित झालेले नाहीत। सर्वेक्षणात नाव येईल त्याला उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे सांगून आमदार खाडे यांनी कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसली। यावेळी कार्यकर्त्यांसोबत आमदार खाडे यांची खडाजंगी झाली। मिरजेत पक्षाचा एकमेव लिंगायत उमेदवार नाकारल्याने त्याचे परिणाम काय होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे।